पूर्णपणे प्रभू आम्ही आमच्या हृदयाचा दार देखील तुझ्यासाठी उघडत आहोत. तुझ्या वचनाची पेरणी आमच्या हृदयाच्या जमिनीवर कर. 100 पट फळ देणार जीवन आम्हाला तू आम्ही तुझ्या हातात. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, आमचा उद्धार करता, आमचा तारणारा, आमचा पवित्र नावात मागतो. ख्रिस्ती जीवन एक शर्यत आहे. काय आहे? रेस आहे. रेस. आपण सर्वजण त्या रेस मध्ये आहोत. आपण नव्हतो पूर्वी त्या शर्यतीमध्ये, आपण नव्हतोच. कुठेच आपला सहभाग नव्हता. त्या महान परमेश्वराने आपल्यावर एवढी दया केली. त्याने त्या जमावातून तुम्हाला बाहेर काढलं, निवडलं. त्याने आम्हाला वेगळं केलं आणि आम्हाला त्या रेस मध्ये तुम्ही निवडलेले आहात. तुम्ही निवडलेले आहात. यू आर चूजन. भारतीय क्रिकेट संघात जर एखाद्या व्यक्तीची निवड होती, तो पण भाग्यवान आहे. भले शतक जरी नाही मारलं तरी तो पण भाग्यवान. साधी गोष्ट आहे. कोणत्या व्यक्तीची निवड एखाद्या भारतीय संघाच्या टीम मध्ये व्हावी. जो निवडला जातो तो महत्वपूर्ण असतो, तो प्रेशियस असतो. त्याच्यामध्ये क्वालिटी असतात, त्याच्यामध्ये गुण असतात. त्याला वेगळं केलं जातं, त्याला ट्रेनिंग दिलं जातं, त्याला सराव करावा लागतो. परंतु ज्याची निवड होती ना, त्याला धावावं लागतं. हालेलुया. ज्या उद्देशाने निवड झालेली आहे, ज्या हेतूने निवड झालेली आहे, त्या उद्देशाकरिता त्याला धावावं लागतं. देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. त्या धुळीतून उचललेला आहे, त्या कचऱ्यातून उचललेला आहे, त्या नाशेच्या खात्यातून त्याने आम्हाला बाहेर काढलेला आहे. आणि रेस मध्ये आम्हाला उतरवलेला आहे. हालेलुया. आता तुमचं आणि माझं हे कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे की आमच्या लाईफ मध्ये आम्हाला जे काही द्यायचं आहे ते बेस्ट द्यायचं आहे, उत्तम द्यायचं आहे. साधी गोष्ट नाही प्रियानो. देवाने आमच्यावर प्रेम केलं, देवाने आमच्याकडे पाहिलं, देवाची दृष्टी आम्हावर गेली आणि देवाने त्याचं कार्य आमच्या जीवनात केलं. देवाने आमची भेट घेतली, आमच्या हृदयाचा ताबा घेतला. देव ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये काम करतो, देव ज्या वेळेस आपल्याला भेटतो, त्यावेळेस तो आपल्या हृदयाशी बोलतो. प्रियानो, कोणताही व्यक्ती सहज या ठिकाणी आलेला नाही, सहज देवावर विश्वास ठेवत नाही. देव स्वतः त्याची भेट घेतो, देव त्याच्याशी बोलतो आणि मग त्याच्या जीवनामध्ये कार्य होतं, परिवर्तन होते आणि मग तो ख्रिस्ताकडे येतो, ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि मग ते म्हणतो तू माझ्या टीम मध्ये आहेस. हालेलुया. यू आर चूजन वन. तू माझ्या टीम मध्ये आहे आणि तुला आता माझ्यासाठी धावायचं आहे आणि माझ्यासाठी तुला पैसे जिंकायचे आहे. काय प्रियानो, आमच्या आध्यात्मिक जीवनातील रेसमध्ये, शर्यतीमध्ये
धावत धावत काय व्यवस्थित का मध्येच मैदान सोडून बाहेर जातोय आणि देव पुन्हा आम्हाला मैदानात आणतोय. कसं आहे आमचं जीवन? का मध्येच खाली बसून घेतोय आम्ही? पहिले करे 9 अध्याय 24 ते 27 वचन वाचूया आपण. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच पैस मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्हास ती मिळेल असे धावा. प्रत्येक युद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रियक्रमण करीतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करीतो. मीही तसा धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तशी कुस्तीही करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही. तर मी आपल्या शरीराला बुकलून त्यास दास करून ठेवितो. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मीच अपात्र ठरेन. पहा, देवाचं वचन किती स्पष्टपणे आम्हाला सांगतं. देवाची इच्छा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. देव काहीतरी डायरेक्शन आम्हाला देत आहे. देव काहीतरी सूचना आम्हाला या ठिकाणी करत आहे. देव या वचनात देखील देवाला मला हेच सांगायचं आहे, यू आर चूजन वन. तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही वेगळे केलेले आहात. देवाच्या दृष्टीने तुम्ही मूल्यवान आहात. देवाने तुमची निवड केलेली आहे आणि तुम्हाला मैदानामध्ये उतरवलेलं आहे. आणि देव तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. हे माझं निवडलेलं पात्र आहे, याला मी वेगळं केलेलं आहे. आणि हे निवडलेलं पात्र हे पैस मिळवणार आहे. हे मैदान सोडून जाणार नाही, हे हारणार नाही, हे थकणार नाही, हे निराश होणार नाही, हे मागे जाणार नाही, कारण याला मी निवडलेला आहे. प्रिया, काही जन्माचे ख्रिस्ती असतात, काही नावाने ख्रिस्ती असतात. काही लोकांचं आडनाव ख्रिस्ती आहे, काही नावाने ख्रिस्ती असतात, काही नामधारी ख्रिस्ती असतात, फक्त नावाला ख्रिस्ती. काही बगे असतात, काही फक्त मीटिंगचे ख्रिस्ती असतात. जिथं मीटिंग असेल तिथे हे जाणार. मीटिंग संपल्यावर देवासोबत यांचा काही संबंध नाही. कधी बायबल वाचन नाही, कधी प्रार्थना नाही, कधी चर्च नाही, कधीही देवाबरोबर फेलोशिप नाही. आपण कशा प्रकारचे ख्रिस्ती लोक आहोत? हाऊ वी आर. आम्ही कसे आहोत? आमचं जीवन कसं आहे? आमचा स्वभाव कसा आहे? आम्ही कशा प्रकारे आमची धाव पूर्ण करत आहोत याचा विचार प्रियानो आम्हा सर्वांना करणं आवश्यक आहे. संत पौल फिलिपिकराच्या पत्रामध्ये म्हणतो, फिलिपिकराचं पत्र 3 अध्याय 14व्या वचनामध्ये तो म्हणतो की ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण म्हणजे देवाची जी निवड आहे त्या संबंधीचा बळ म्हणजे शर्यत जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावत आहे, मी धावत आहे. माझ्या जीवनात किती संकट येऊ द्यात, किती अडचण येऊ द्यात, किती त्रास येऊ द्यात, किती छळ होऊ द्यात, किती विरोध होऊ द्यात, मी धावणार, मी धावणार आणि मी शर्यत जिंकणार. देवाला धावणारे आणि पैल जिंकणारे लोक देवाला हवे आहेत. हालेलुया. पहिले तिमोथी 6 अध्याय 12व्या वचनात हाच सल्ला देवाचा दास संत पौल आपल्या आध्यात्मिक मुलाला देत आहे. वाचा 1 तिमोथी 6 अध्याय 12 वचन. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाचे जीवन मिळेल त्यासाठी तुला पाचारण झाले आहे. आणि तू पुष्कळ साक्षांसमोर तू सुस्वीकार करून मान्य केला.
काय देव सांगतो या ठिकाणी? देव आम्हाला या शर्यतीमध्ये आम्ही उतरलो असताना देव काहीतरी सूचना करत आहे, देव आम्हाला काहीतरी डायरेक्शन देत आहे, देव आम्हाला काहीतरी प्रेस करून सांगत आहे. देव म्हणतो विश्वासासंबंधी जे सुयुद्ध आहे ते तुला करावं लागणार आहे. सहज नाही, सहज नाही. रेसमध्ये देवाने आम्हाला निवडलेलं आहे, आमची निवड झालेली आहे, आम्हाला मैदानात आणलेलं आहे, देवाने आम्हाला त्या योग्यतेचं ठरवलेलं आहे. आता देव आम्हाला म्हणतो विश्वासासंबंधीचं जे सुयुद्ध आहे ते कर. म्हणजे विश्वासात आम्हाला टिकून राहायचं आहे. आमेन. आमच्या जीवनामध्ये विश्वासापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टी घडतील. अनेक वेळेस आम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जाईल, आमचा विश्वास डळमळीत होईल, अशा गोष्टी, अशा घटना आमच्या जीवनामध्ये घडतील. देव आम्हाला म्हणतो विश्वासात टिकून राहा, ठाम राहा. विश्वासासंबंधीचं ते सुयुद्ध आहे ते तुला करावं लागणार आहे या शर्यतीमध्ये. प्रियांनो, आता पैज मिळवण्याची जबाबदारी आपली आहे. आता शतक मारण्याची जबाबदारी आमची आहे. आमेन. हालेलुया. आम्हाला काय करायचं आहे? शतक मारायचं आहे. आम्हाला सेंचुरी मारायची आहे. देवाने आमच्या हातात बॅट दिलेली आहे, तलवार दिलेली आहे, देवाचं वचन दिलेलं आहे. देवाने आम्हाला एक आध्यात्मिक शस्त्र सामुग्री दिलेली आहे. आम्हाला त्या शस्त्रांचा उपयोग करायचा आहे. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध आहे ते तू कर. सहज नाही जिंकत हो कोणी, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, संघर्ष करावा लागतो, टिकून राहावं लागतं, सराव करावा लागतो. मुष्टियुद्ध हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. पौल म्हणतो मुष्टियुद्ध करणाऱ्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. त्याला त्याच्या इंद्रियावर कंट्रोल ठेवावा लागतो. काही खायचं, काही प्यायचं नाही, कधी किती वाजेपर्यंत झोपायचं असं नाही. त्याला इंद्रिय दमन करावं लागतं, त्याला संघर्ष करावा लागतो, त्याला स्ट्रगल करावं लागतं, त्याला फाईट करावं लागतं. आणि विशेष करून या शर्यतीमध्ये आम्हाला आपल्या शरीराबरोबरच मल्लयुद्ध करावं लागतं. हालेलुया. कारण आपलं शरीर असं आहे ना, आम्हाला म्हणतो चल हे का, हे कर, हे चांगलं आहे तुझ्यासाठी. शरीर म्हणतो हे मला आवडतंय, हे छान आहे, याची टेस्ट छान आहे. तो म्हणतो 27व्या वचनात मी आपल्या शरीराला बुकलून त्याचा दास करून ठेवितो. हालेलुया. हे मल्लयुद्ध, आध्यात्मिक मल्लयुद्ध मला करायचं आहे. माझी रेस मला जिंकायची आहे, माझा पद मला जिंकायचा आहे. देवाने माझी जी निवड केलेली आहे ती मला वाया घालवायची नाही. मला माझ्या देवासाठी मला सिद्ध करून दाखवायचं आहे की देवाची झाली, देवाने केलेली निवड ही योग्य आहे.
स्तोत्र 119, 32, 33 मध्ये स्तोत्र करता काय म्हणतो? तू माझे मन विकसित करीतोस, म्हणून मी तुझ्या आज्ञांच्या मागे धावतो. हा स्तोत्र करता कशाच्या मागे धावत आहे? काय आज्ञा देवा, काय आज्ञा? बोल बोल देवा, तुझं काय इच्छा आहे? तू मला बोल, तू सांग मला, तू मला डायरेक्शन दे. देवाचे लोक देवाच्या आज्ञांच्या मागे धावणारे देवाचे लोक असले पाहिजे. आणि तो म्हणतो नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत हा शब्द वापरलेला आहे. आमेन. शेवटपर्यंत धरून राहील. नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहील. आम्हाला देखील देवाने जे नियम दाखवलेले आहेत ना, त्या नियमाच्या मार्गाने शेवटपर्यंत आम्हाला चालायचं आहे. अनेक बाप्तिस्मा झालेले बांधव नंतर चर्चमध्ये दिसत नाही. व्हॉट हॅपन्ड टू देम? काय होतं त्यांच्या जीवनामध्ये? अनेक असे बांधव आहेत जे फार उत्साहाने सुरुवात करतात, पण मध्येच सोडून देतात, गायब होतात. अनेक असे बांधव आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी भटकत बसतात, इकडे जा तिकडे जा असं करत बसतात. देव आम्हाला इकडं तिकडं भटकायला देव आम्हाला सांगत नाही. देव आम्हाला त्याच्या आज्ञांच्या मागे धावायला आम्हाला सांगतो, त्याच्या वचनाच्या मागे धावायला आम्हाला सांगतो, त्याच्या नियमाचा मार्गाने आम्हाला धावायला देव आम्हाला सांगतो. आम्ही आम्हाला आमची रेस जिंकायची आहे. हालेलुया. आम्हाला फक्त नावापुरतं मैदानात राहायचं नाही, आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला धावायचं आहे, आम्हाला जय मिळवायचा आहे. ज्या उद्देशाकरिता देवाने आम्हाला निवडलेला आहे तो उद्देश साध्य होऊपर्यंत आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला पैज जिंकायचे आहे. ध्येय निश्चित आहे का तुमचं? तुमचं लक्ष निश्चित झालेलं आहे का? तुमचा निशाणा हा योग्य आहे का? फार महत्वाचं आहे. अरे धावायचं, पण कुठं धावायचंय? कुठपर्यंत धावायचं आहे? आमचं लक्ष काय आहे? किती दिवस आम्हाला धावायचं आहे? काय आहे का आपल्या पुढे? काय लक्ष आहे का नाही? आम्हाला शेवटपर्यंत धावायचं आहे. जसा पौल धावला. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 14 वचन पुन्हा वाचा. ख्रिस्त येशूच्या ठाई देवाने जी आमची निवड केलेली आहे, आमचं पाचारण केलेलं आहे. पुढे वाचा. त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी. त्या संबंधीचं बक्षीस काय आहे? काय बक्षीस आहे? देवाने काय मिळवण्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे? आम्हाला कोणता पद जिंकायचं आहे? याचा विचार केलाय का? पुढे वाचा. पूर्ण करून नंतर दुसरं वचन सांगतो मी. पुढे वाचा. मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम आहे. पुढे. ख्रिस्त येशूचे देवाचे वरील पाचारण, त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावत आहे. मला ते जिंकायचं आहे जे देवाने माझ्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया.
याकोबाचं पत्र आठवा अध्याय आणि 18व्या अध्याय 35 पासून पुढे वाचा. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? हालेलुया. हे रेस मध्ये उतरलेले लोक आहेत ना, हे देवावर प्रेम करणारे आहेत, हे टिकून राहणारे लोक आहेत, हे देवावर प्रीती करणारे लोक आहेत. आणि ते काय म्हणतात ते आपण पौलाच्या शब्दात ऐकूया. पहा पौल काय म्हणतो, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? या रेस मधून आम्हाला कोण बाहेर काढेल? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट, तलवार ही वेगळी करतील काय? होय, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही विभक्त करत नाही. किती संकट आमच्या जीवनात आली ना, तरी प्रियांनो, सच्चा प्रेम करणारा व्यक्ती ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळा होणार नाही. आमेन. तो म्हणाल माझा छळ आला तरी चालेल, माझ्या जीवनात आपत्ती आल्या तरी चालतील, माझी उपासमार झाली, मला नग्नतेचा सामना करावा लागला तरी चालेल, अनेक संकट आली तरी चालतील, तलवारी तर आमच्यावर चालवल्या तरी चालेल, पण मी माझी शर्यत पूर्ण करणार. आमेन. हालेलुया. जीवनी मुकुट. आमेन. काय ठेवलेला आहे? जीवनी मुकुट ठेवलेला आहे, तो मिळवायचा. देव म्हणतो माझ्या मुला, माझ्या मुली, हा मुकुट मी तुझ्यासाठी ठेवलेला आहे. हा फार प्रेशियस आहे, हा कुठेच तुला मिळणार नाही. तुला हा मुकुट मिळवायचा आहे. हालेलुया. कितीही परीक्षा येऊ द्या, पण तुला तुझी शर्यत पूर्ण करायची. आमेन. प्रगटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय 11 वचन वाचा. आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐकतो. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. आमेन. कोण आहे ते विजय मिळविणारे? हे शर्यत जिंकणारे लोक आहे, हे पैज मिळवणारे लोक आहेत. आणि यांना देव काय म्हणतो? यांना दुसऱ्या मरणाची बाधा होणार. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे त्यांना सार्वकालिक जीवन मिळणार. आमेन. दुसऱ्या मरणाची बाधा त्यांना. हे दुसरं मरण कोणतं आहे? हे अग्नी गंधक सरोवरातील हे मरण आहे. पहिलं मरण आपल्याला माहिती आहे, फिजिकली मारतात सगळे. दुसरं मरण हे पिढेचं मरण आहे, यातनेचं ठिकाण आहे. पण जो विजय मिळवतो म्हणजे जो शर्यत पूर्ण करतो त्याला कशाचीही बाधा होणार नाही. 21वा अध्याय 7 वचन. प्रगटीकरण 21:7. जो कोणी विजय मिळवतो त्याला या गोष्टी वारसाने मिळतील. आमेन. मी त्यांचा देव होईल, मी त्यांचा देव होईल, आणि तो माझा पुत्र होईल. आणि तो माझा. हालेलुया. देव म्हणतो जे विजय मिळवतात त्यांचा देव मी कायमचा, आणि ते माझे कायमचे पुत्र आणि करण्यात. हालेलुया. देवाला त्याचे लेकर, विजय मिळवणारे लेकर देवाला हवे आहेत. केवळ नावापुरते ख्रिस्ती नको आहे. काय कोण तुम्ही? हा, आम्ही ख्रिश्चन आहोत. नावापुरते, ओनली फॉर नेम सेक नाही. देवाला परमनंटली वारशाने त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून आपण त्याला हवे आहोत.
हालेलुया. देव दासी म्हणून आम्हाला स्वीकारत नाही. देव त्याचा वारसा हक्क आम्हाला देतो आणि त्याचे पुत्र त्याची कन्या आम्हाला तो बनवतो. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आमची शर्यत आम्ही पूर्ण केली पाहिजे. देव आम्हाला हे सांगतो. आणखी एक मुकुट आहे. दुसरी तिमोथी 4 अध्याय 7-8 वाचा बरं. दुसरी तिमोथी 4 अध्याय 7 आणि 8 वचन. जे सुयुद्ध ते मी केले आहे, गाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. प्रियानो, हे स्टेटमेंट आम्हा प्रत्येकाचं असलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला हे जग सोडायचं वेळ येईल ना, त्यावेळेस हे स्टेटमेंट असलं पाहिजे. जे सुयुद्ध ते मी केले आहे. मी पळालो नाही मैदान सोडून, मी फाईट केली आणि मी जिंकलो. धाव संपवली आहे आणि विश्वास, हे काम, हे देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. धाव संपवली आहे आणि विश्वास राखलाय मी. आणि मग देव म्हणत, शाबास भल्या आणि विश्वासदार, शाबास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक कर. चल आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. हे मी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. आम्हाला विश्वास राखायचा शेवट आहे. आणि हे युद्ध जिंकण्यासाठी प्रियानो, आपली शर्यत पूर्ण करण्यासाठी शिस्त आमच्या जीवनात असणं आवश्यक. शिस्त, प्रार्थनेची शिस्त आहे का आम्हाला? आणि सकाळी उठल्यावर प्रार्थना करून पहिलं देवाला भेटून आपलं जीवन देवाच्या हातात समर्पित करतो का? हे करा. रोजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. देवाची दया आहे तुमच्यावर, देवाची कृपा आहे, देवाची करुणा आहे. रोजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि देव रोजचा दिवस दाखवतो म्हणून आम्ही पहिले देवाचे आभार मानले पाहिजे. आमच्या जीवनात पहिला देव असला पाहिजे. पहिला आम्ही देवाला भेटलं पाहिजे. देवाला आम्ही पहिला वेळ दिला पाहिजे. जर देवाला पहिला वेळ असेल तर मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो, दिवसभरातील तुमच्या सर्व कार्यात तुम्हाला यश मिळाले. देवाचा नम्रदास योसेफ, त्याच्या जीवनात ही यशाची चावी होती. तो जरी खासद्यांच्या देशात आहे, मिसर देशात आहे, इजिप्त मध्ये आहे आणि गुलामगिरी करत आहे, त्याचा अपमान झालेला आहे, त्याचा छळ झालेला आहे, त्याला टॉर्चर केलेला आहे, त्याची फसवणूक झालेली आहे. अशाही परिस्थितीमध्ये त्याच्या लाईफमध्ये पहिलं स्थान त्याने देवाला ठेवलं. हालेलुया. आणि उत्पत्तीचं पुस्तक 39व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, असं लिहिलेलं आहे की परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणामुळे तो जे काही काम आपल्या हातात घेईल त्यात परमेश्वर त्याला यश देईल. प्रार्थनेची शिस्त तुमच्या जीवनात आहे. तुमच्या घरात बायबल आहे,
आहे ना? किती जणांकडे बायबल आहे? सगळ्यांकडे बायबल आहे. मग आता बायबल आहे, पण ते फक्त शोभेसाठी जर तुम्ही घरात ठेवलं असेल किंवा फक्त प्रोटेक्शन साठी ठेवलं असेल आणि बायबल वाचायला जर तुम्ही वेळच देत नसाल तर हा देवाच्या वचनाचा अवमान आहे. कोर्टाची ऑर्डर जर एखाद्याने मोडली तर त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली जाते. अब्रू नुकसानीचा दावा केला जातो. कोर्टाचा जर आदेश मोडला, हा आदेश जर आपण मोडतो तर याच्या विरुद्ध अवमान याचिका कोणी दाखल करायची? देव सहनशील आहे. देव धीराने वाट पाहतो. देव म्हणतो आज तरी माझं लेकरू मला भेटल, आज तरी मला वेळ देईल, आज तरी माझं वचन वाचेल, मला त्याच्याशी बोलायचंय, मला बोलायचंय, मला त्याला काही सांगायचंय. माझी कन्या आज तरी माझ्याकडे. कन्येला वेळच नाही, मुलालाही वेळ नाही, बिझी. तर आम्हाला देवाने निवडलेला आहे, मला देवाने बोलावलेला आहे, निवडून शर्यतीमध्ये जर आम्हाला उतरवलेला आहे तर आम्हाला ही शर्यत जिंकायची ना, देवाशिवाय ही शर्यत आम्ही जिंकू शकत नाही. आम्ही देवच पाहिजे आमच्या जीवनामध्ये, जो ही शर्यत पूर्ण करण्यासाठी आम्हाला शक्ती, सामर्थ्य, बल. आमेन. देव आमच्या जीवनात तरच आम्ही ही शर्यत जिंकू शकतो. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, मनुष्य माझं काय करणार? जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर मनुष्य माझं काय करणार? होय माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाला भेटलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, ही शर्यत जिंकण्यासाठी देवाचं मार्गदर्शन, देवाचं गायडन्स, देवाचं डायरेक्शन आम्हाला फार महत्वाचं आहे. आणि हे डायरेक्शन देवाच्या मंदिरात आणल्यानंतर, आणि म्हणून आम्हाला दर रविवारी देवाच्या मंदिरात आलं. काय येतो आम्ही देवाच्या मंदिरात? वाय वी कम इन द चर्च? कशासाठी येतो? देवाकडून आम्हाला डायरेक्शन पाहिजे असतं. देव आमच्याशी बोलत असतो, देव आम्हाला सूचना करत असतो. म्हणून आम्हाला देवाच्या मंदिरात आलं पाहिजे. देवाचं वचन आम्हाला ऐकलं पाहिजे. हे असं स्थान असतं, असं ठिकाण असतं ज्या ठिकाणी देव त्याच्या मंडळीला, त्याच्या निवडलेल्या लेकरांना डायरेक्शन देत असतो. देव आमच्याशी बोलत असतो. कान उघड ठेवून देवाचं वचन ऐकलं पाहिजे, ते फॉलो केलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. आणि काय याकोबाच्या पत्रात लिहिले, वचन ऐकून त्याप्रमाणे आचरण न करणारा आरशात आपलं मुख पाहणाऱ्या व्यक्तीसारखं आहे. बदल काहीच होत नाही त्याच्यामध्ये. तर आम्ही देवाचं वचन ऐकतो तर ते आम्ही लागू केलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. तर प्रियांनो आम्हाला डायरेक्शन मिळेल. गती आळस सोडून द्या. आम्ही अशी व्यक्ती शर्यत जिंकेल का? मिळेल का त्याला काही? आणखी हात उशाशी धरून झोपतो, आणखी थोडा वेळ निसतो. आता फार झोप आली, आता फार कंटाळा आला, आता माझ्याच्याने होत नाही, मी नाही जाऊ शकत, मला आता खूप खूप झोप आली, मी उद्या प्रार्थना करत, मी उद्या चर्चला जाईल, मी पुढच्या आठवड्यात चर्चला जाईल. अशी व्यक्ती बायबल काय सांगते?
सांगता अशा व्यक्तीविषयी? नीतिसूत्र 13वा अध्याय 4थं वचन. आळशाच्या जीवाला हाव असते, आळशाच्या जीवाला हाव असते, हाव असते, तरी त्याला काही मिळत नाही, तरी त्याला काही मिळत नाही. मिळेल का आळशाला काही? तो जिंकू शकेल का पैस? आळशी व्यक्ती कधीच पैस जिंकणार मैदानात धावू शकेल का तो? आम्हाला आळस हटकला पाहिजे. आळस हा आपला शत्रू आहे. अनेक लोक देवाच्या मंदिरात येत नाहीत कारण ते आळशी बनलेले असतात, खूप आळशी बनतात. उठतातच 9 वाजता 10 वाजता, कुठं मंदिरात येणार चर्चला? कारण झोपणं रात्री उशिरा असतं. आळशा, आमचा आळस आम्ही झटकून दिला पाहिजे. गलतीकारस पत्र 5वा अध्याय 19 ते 30. असं लिहिलं आहे. आम्हाला ही जर शर्यत जिंकायचे आहे तर या गोष्टीपासून आम्हाला दूर राहिलं पाहिजे. देहाची कर्मे तर उघड आहे, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, तुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला दूर राहायचं आहे. आमेन. ह्या गोष्टी आहे ना तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही. ह्या गोष्टी जर आमच्या जीवनात असतील तर आम्ही आमचे शरीर कधी पूर्ण करू शकत नाही. एक पेत्र 2:1-2 मध्ये देखील आम्हाला देव सांगतो. 1 पेत्र 2रा अध्याय 1 आणि 2 वचन. यास्तव सर्व दुष्ट भाव, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्वासने सोडून येऊन नूतन जन्मलेल्या बालकासारखे तारणाची वृद्धी होण्यास आध्यात्मिक निर्या दुधाची इच्छा बाळगा. आम्हाला आध्यात्मिक निरतूप म्हणजे देवाचं वचन आहे. आमेन. ही शर्यत जिंकण्यासाठी आम्हाला आध्यात्मिक निरदूत आम्हाला पिलं पाहिजे. म्हणजे देवाच्या वचनाचं मनन आम्हाला केलं पाहिजे, देवाच्या वचनाचा आम्हाला अभ्यास केला पाहिजे. तो पुरुष धन्य जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, अहोरात्र त्याचे मनन करतो, तो धन्य. आमेन. हे निरदूत म्हणजे देवाचं वचन. आणि प्रियांनो, ह्या जर गोष्टी आमच्या जीवनात आहे. आणखी एक शेवटची गोष्ट वाचूया. 1 तिमोथी 6वा अध्याय 7वं वचन वाचा बरं. एक शेवटलं वचन वाचूया. 1 तिमोथी 6वा अध्याय. आपण जगात काही आणले नाही. नाही, 1 तिमोथी 4था अध्याय, 4था अध्याय आणि 7वं वचन वाचा बरं. आणि तिच्या बायांच्या कहाण्यापासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत करा. आमेन. आया बायांच्या कहाण्यापासून, कहाण्या सांगणारे पुष्कळ आहे, गोष्टी सांगणारे पुष्कळ आहे, मन बळकावणारे पुष्कळ आहे, अट्रॅक्ट करणारे पुष्कळ आहे. तर या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला दूर राहायला सांगतो आणि सुभक्तीविषयी कसरत करायला सांगतो, मेहनत आम्हाला घ्यायला सांगतो, सुभक्तीचा सराव आम्हाला करायला सांगतो. ह्या गोष्टी आमच्या जीवनात केल्या पाहिजे. कोणी काय बोललं तर तिकडे पाहायचं नसतं.
देवाचं वचन मला काय सांगते, देव मला काय सांगतो, देवाची इच्छा काय आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणून संत पौर्णिमेच्या आया बाळांच्या कहाण्यापासून दूर आम्ही वचनामध्ये ना एक मजबूत असलं पाहिजे. कोणी यावं आम्हाला भकावं असं आमचं जीवन नसलं पाहिजे. आम्हाला वचनात मजबूत व्हायचं आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे आणि शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. मार्क 13:13 वाचा शेवट वचन. द्वेष करती माझ्या नावामुळे सर्व लोक. बघा हे दिवस लवकरच येणार आहेत बरं का. आज या देवाच्या मेजावरून मी सांगतोय हे दिवस लवकरच येणार आहे. माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हाला वाईट टाकलं जाईल, तुमचा निषेध केलं जाईल, तुम्हाला त्रास दिला जाईल, तुमची निंदा केली जाईल, तुमच्या सवलती बंद केल्या जातील. माझ्या नावामुळे तुमचा छळ आहे. तरी पण देव म्हणतो तुम्हाला जर शर्यत पूर्ण करायची आहे तर काय करा, शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तो तारला जाईल. शेवटपर्यंत जो टिकेल. हालेलुया. शेवटपर्यंत टिकून राहा माझ्या प्रियांनो. दिवस वाईट आहेत, देवाला धन्यवाद देऊया. देवाने तुमची माझी निवड केलेली आहे. खूप भाग्यवान आहोत आपण. जगाची लोकसंख्या किती आहे? 140 अब्ज. त्यामधून देवाने आपल्याला निवडलं. आपण किती मूल्यवान आहोत. हाऊ प्रेशियस इन द साइट ऑफ गॉड. आम्ही आमचं बेस्ट देवासाठी दिलं पाहिजे. आमेन. बेस्ट देवासाठी द्या. देवाने तुमच्यासाठी तो ठेवलेला आहे. ते सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे. ते सार्वकालिक आशीर्वाद ठेवलेला आहे. आनंदाचं जीवन ठेवलेलं आहे. ते प्राप्त करण्यासाठी मला धावायचं आहे. प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वरा, कर मागतो प्रभू तुझं पवित्र वचनाद्वारे तुझं वचन प्रभू आमच्या पावलासाठी दिव्यासारखं आणि आमच्या मार्गावर प्रकाशासारखं असो. मला कोणालाही मागं जाऊ देऊ नको प्रभू. काल मला तो धार्मिक पडला ना तरी देव त्याला आधार देतो. देव त्याला उठवतो. जे थकले, निराश झाले, पडले, देव त्यांना प्रभू तू त्यांना उठवतो आणि रेसमध्ये पुन्हा नव्या जोमाने आपले शरीर पूर्ण करण्यासाठी तुझी कृपा दृष्टी प्रत्येकाला. जे कोणी आजारी आहे, दुःखी आहे, निराश आहे, आज त्यांची भेट घे प्रभू. तुला स्पर्श कर. तुझं सामर्थ्यशाली वचन पाठव प्रत्येकाने. डोळ्याचे आजार, मणक्याचे आजार, मेंदूचे आजार, गर्भाशयाचे आजार, सर्व हाडांचे आजार येशूच्या नावात तोडतो. सगळी बंधनं येशूच्या नावात तोडतो. सगळे श्राप येशूच्या नावात तोडतो. प्रत्येकाला प्रभू मी तुझ्या पवित्र सामर्थ्यशाली हातात आहे. पुढील आठवडाभर आम्हाला सांभाळ. तुझा प्रेझेन्स, तुझी समक्षता, तुझी उपस्थिती आमच्या जीवनात असावी. तू आमचं सहाय्य करावंस, चालवावंस, मार्गदर्शन करावंस, तू आमच्या सोबत राहावंस अशी आम्ही तुझ्याकडून प्रार्थना करतो. धन्यवाद असेल. आमचं जीवन तुझ्या हातात आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन.